हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. इथे सादर करत असलेल्या कथा या माझ्या स्वरचित आहेत. या कथा आपल्याला प्रतिलिपी या प्लॅटफॉर्मवरही वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. आपल्या सुरू असलेल्या कथेचं नाव आहे तुम ही तो हो इन हार्ट, भाग 11, लेखिका आनंदी शेळके. कथा सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आपल्या कथेला सुरुवात करूया. रचनाचे बाबा हतबलवून खाली बसले. त्यांनाही हे सगळं नको होतं. आपल्या मुलीला कोणता बाप नरकात ढकलेल, पण तेही मजबूर होते. त्याने आपलं राहतं घर त्यांच्याकडे गहाण ठेवलं होतं. हे घरात कोणालाच माहीत नव्हतं. त्यांची ती लांबची बहीण आणि तिचा तो मुलगा आता त्यांना सतत धमकावत होते. एकतर मुलीचं लग्न करा, नाहीतर घर खाली करा. काय करणार होते बिचारे रचनाचे बाबा तरी. त्याचवेळी त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि ते जागेवरच कोसळले. आता पुढे. रचनाचे बाबा खाली कोसळले. काहीतरी पडल्याचा आवाज आला तशी रचनाची आई धावत बाहेर आली. रचनाच्या बाबांना असं पडलेलं पाहून ती जोरातच ओरडली. त्यांच्याकडे धावली. आईच्या आवाजाने रचनाही बाहेर आली. बाबा, बाबा, काय होते तुम्हाला? बाबा. रचना डोळ्यात पाणी आणून आपल्या बाबांना विचारण्याचा प्रयत्न करत होती. रचना आणि तिच्या आईने मिळून तिच्या बाबांना पलंगावर झोपवलं. रचना त्यांचा हात हातात घेऊन चोळू लागली. रचना, पोरी, माफ कर आपल्या बापाला. पण मी काहीच करू शकत नव्हतो ग. तुझ्या आईच्या इलाजासाठी मी त्यांच्याकडून पैसे घेतले. त्यांनी घराचे पेपर माझ्याकडून घेतले आणि आता ते मला धमकी देत आहेत की एकतर घर खाली करा, नाहीतर मुलीचं लग्न लावून द्या. रचनाचे बाबा कसेबसे म्हणाले. बाबा, नका बोलू जास्त काही. मी डॉक्टरांना फोन केला आहे, ते येतील एवढ्यात. आपण यावर नंतर बोलूया. रचना काळजीने म्हणाले. नाही बेटा, मला आत्ताच बोलू दे. नंतर मला संधी मिळेल ना मिळेल. रचनाचे बाबा रचनाचा हात हातात घेत म्हणाले. तुला तर माहीत आहे ना पोरी, तुझ्या बापाकडे एक फुटकी कवडीही नाही. जे काही आहे ते हे घरच आहे. आता तेच जर त्यांना दिलं, आपण कुठे राहणार तूच सांग. म्हणून मग मी स्वार्थी झालं ग. मला माफ कर पोरी. रचनाचे बाबा डोळ्यात पाणी आणत म्हणाले. बाबा, शांत व्हा. तुम्ही आम्हाला आधी हे सांगितलं असतं तर काहीतरी मार्ग काढता आला असता. बरं, तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी बघते काय करायचं ते. रचना आपल्या बाबांना धीर देत म्हणाली. डॉक्टर आले. त्यांनी रचनाच्या बाबांना चेक केलं. यांना मायनर अटॅक होता. मी मेडिसिन लिहून देतो आणि त्यांच्या काही टेस्टही करून घ्या. त्यानंतरच आपल्याला नक्की काय ते कळेल. पण मेडिसिन मात्र वेळेवर घ्या, नाहीतर ॲडमिट करावं लागेल, डॉक्टर म्हणाले आणि काही टेस्ट करायला सांगून निघून गेले. थोडक्यात निभावलं म्हणून सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. पण आता बाबा आजारी असल्यामुळे रचनाची जबाबदारी वाढणार होती. सकाळी लवकरच रचनाचे बाबांच्या टेस्ट करण्यासाठी डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली. पण महिन्याचे शेवटचे दिवस असल्यामुळे हातात पैसेही कमीच होते. टेस्ट करून रचना बाबांना घरी सोडून रचना तिथून ऑफिसला जाणार होती. आजपासून त्या कामिनीच्या जाचातून सुटका होणार म्हणून अनोखी खुश होती आणि आवडीचं गाणं गुणगुणतच आपली तयारी करण्यात मग्न होती. आपली तयारी करून ती बाहेर आली आणि नेहमीप्रमाणे आपल्याच पायात अडकळली. समोर काका बसलेले बघून तिने लगेच स्वतःला सावरलं. गुड मॉर्निंग काका. अनोखी काकांकडे बघून हसत म्हणाली. गुड मॉर्निंग. संध्याकाळी रेन द्यायचा आहे, लक्षात आहे ना? काका थोड्या चढ्या आवाजात म्हणाले. हो काका, संध्याकाळी आली की लगेच देते. बाहेर जात अनोखी म्हणाली. तिच्या नेहमीच्या बस स्टॉपवर जाता जाता तिने रचनाला फोन लावला. पण रचना डॉक्टरकडे असल्यामुळे तिने फोन सायलेंटवर ठेवला होता. खूप वेळ ट्राय करूनही रचनाने फोन उचलला नाही, म्हणून अनोखीलाही तिची काळजी वाटत होती. एकतर कालच तो प्रकार झाला होता, त्यामुळे त्या मुलाने रचनाला परत काही त्रास तर दिला नाही ना, असा विचार तिच्या मनात येऊन गेला. बसची वेळ झाली होती तरी अजून रचनाचा पत्ता नव्हता. तिचा फोनही लागत नव्हता. आज तुमची मैत्रीण नाही आली अजून?
त्यांना नेहमीच भेटणारा तो मुलगा प्रसाद अनोखीच्या बाजूला उभा राहत म्हणाला, नाही ना, मी पण तिचीच वाट बघते. एकतर आज ऑफिसला वेळेवर पोचायचं आहे. आजपासून आम्ही अर्णव सरांच्या बरोबर काम करणार आहोत. अनोखी म्हणाली, अरे वा, मलाही आमच्या डिपार्टमेंटमधून सिलेक्ट केलं आहे. याचा अर्थ आपण आता एकत्र काम करणार तर. प्रसाद खुश होत म्हणाला, अरे हो का, तुम्ही आहात का अर्णव सरांच्या टीममध्ये? चांगलं आहे की मग. नाहीतरी मला आमच्या डिपार्टमेंट हेड कामिनीच्या हाताखाली राहून कंटाळाच आला होता. आणि त्यात ते खडूस बॉस. त्यांच्या तर चेहऱ्यावरची माशीही हलत नाही कधी. अनोखी प्रसादला बोलत होती आणि प्रसादला हे ऐकून हसायला येत होतं. खडूस बॉस म्हणजे अर्जुन सरांबद्दल बोलताय का तुम्ही? प्रसाद आपलं हसणं दाबत म्हणाला, हो ना, तेच ते अर्जुन सर. नेहमी सिरियसच किंवा चिडलेलेच असतात. शेवटचं कधी हसले होते त्यांनाही आठवतं की नाही काय माहीत. अनोखी आपलं तोंड वाकडं करत म्हणाली, अर्जुन सर, ते कामाबद्दल खूप स्ट्रिक्ट आहेत म्हणून वाटत असेल तसं. प्रसाद म्हणाला, असेलही. जाऊ दे, आपल्याला काय. पण ही रचना कशी आली नाही अजून? मला तर तिची आता खूपच काळजी वाटायला लागली आहे. अनोखी म्हणाली. त्याच वेळी बस आली आणि अनोखी नाईलाजाने बसमध्ये चढली आणि तिच्या मागून प्रसादही चढला. अनोखी आणि प्रसाद ऑफिसला पोचले. अनोखी आपल्या डिपार्टमेंटमध्ये गेली तर कामिनी अगोदरच आरडाओरडा चालू होता. अनोखीला समोर बघून तर कामिनी अजूनच तापली. आलात? या. कुठे आहे तुमची मैत्रीण? ती नाही आली तुमच्या बरोबर? कामिनी रागात अनोखीला म्हणाली. येईल ती मॅडम, पण काय झालं? तुम्ही तिच्यावर एवढं का रागवला आहात? अनोखीने न कळून विचारलं. कारण रोज अनोखीवर रागावणारी कामिनी चक्क आज रचनावर रागवली होती. काय झालं? काय झालं? ही फाईल बघ, किती चुका आहेत यात. हे काम केलंय तुझ्या मैत्रिणीने आणि बरोबरच आहे. तुझ्या बरोबर राहून ती तुझ्यासारखंच काम करणार ना, कामिनी चिडत म्हणाली. तेवढ्यात धावत धावतच रचना ऑफिसमध्ये आली. घ्या, आल्या बाईसाहेब. अजून आरामात यायचं होतं ना, इतक्या लवकर का आलात? कामिनी रागाने म्हणाली. सॉरी मॅडम, ते रचना बोलतच होती की कामिनीने तिला थांबवलं. मला तुझं काहीच ऐकायचं नाही. या फाईलमध्ये तू किती चुका केल्या आहेत तुला कल्पना तरी आहे का? काम करतेस की झोपा काढतेस? तिच्याबरोबर राहून आणखी काय करणार म्हणा? आता ही फाईल मी डायरेक्ट अर्जुन सरांकडे पाठवते. तेच ठरवतील आता तुला कामावर ठेवायचं की नाही ते, कामिनी म्हणाली. नको मॅडम, अर्जुन सरांकडे नका पाठव. ते मला जॉबवरून काढून टाकतील. रचना कामिनीला गयावया करत म्हणाली. मला तुझं काहीच ऐकायचं नाही. आता ही फाईल अर्जुन सरांकडे जाणारच. कामिनी कुत्सितपणे हसत म्हणाली. मॅडम प्लीज असं नका करू. काल थोडी ती डिस्टर्ब होती त्यामुळे असं झालं असेल. प्लीज मॅडम. अनोखी रचनाची बाजू घेत कामिनी समोर हात जोडत म्हणाली. ओहो, स्वतः अनोखी मॅडम माझ्यासमोर हात जोडत आहेत. पण तू कितीही विनयवण्या केल्यास ना तरी मी हे करणारच आहे, कामिनी हसत म्हणाली आणि बाहेर निघून गेली. अरे देवा, काय करू मी आता? एकतर बाबांना पण बरं नाही. रचना आपल्या डेस्कवर बसत रडत म्हणाली. बरं नाही म्हणजे? काय झालं बाबांना? सांगशील का मला रचू? अनोखीने काळजीने विचारलं. रचनाने काल काय झालं ते सगळं अनोखीला सांगितलं. बापरे, एवढं सगळं झालं आणि तुला मला एक फोन करावा असं वाटलं नाही? अनोखी नाराज होत म्हणाली. बरं, तू आता रागवू नको. आता काय करायचं त्याचा विचार कर. माझ्या चुका बघून अर्जुन सर मला जॉबवरून नक्कीच काढून टाकतील, रचना म्हणाली. तू काळजी करू नको, काही होणार नाही, अनोखी तिला समजावत म्हणाली. अर्जुन आपल्या केबिनमध्ये अर्णवला कामाच्या काही गोष्टी समजावून देत होता. तेवढ्यात कामिनी त्यांच्या केबिनजवळ आली. मे आय कम इन सर? कामिनीने विचारलं. येस. अर्जुनच्या कामात डिस्टर्ब झाल्यामुळे अर्जुन वैतागतच म्हणाला. सर, ही मिस रचना पाटीलने तयार केलेली फाईल आहे. यात खूपच मिस्टेक करून ठेवल्या आहेत आणि अकाउंटंट डिपार्टमेंटमध्ये एवढ्या चुका म्हणजे आपलंच खूपच मोठं नुकसान होईल सर. आता तुम्हीच ठरवा काय करायचं ते.
कामिनी थोडं वाढवून चढवून अर्जुनला म्हणाली. ठीक आहे, ठेवा ती फाईल, मी बघतो काय करायचं ते. यू मे गो नाव, अर्जुन म्हणाला. कामिनी मोठ्या तोऱ्यातच परत आली. एकदा रचना आणि अनोखीकडे बघून हसून बघितलं आणि आपल्या केबिनमध्ये निघून गेली. बिचारी रचना, तिला काय करू आणि काय नको असं झालं होतं. एकावर एक संकट येत होती. कामिनीला बघून ती लगेच कामिनीच्या केबिनमध्ये गेली. मॅडम प्लीज, अशी चूक परत नाही होणार, रचना कामिनीला म्हणाली. माझ्या हातात आता काहीच नाही. चुका करण्याच्या आधी तू हा विचार करायला हवा होतास. आता अर्जुन सरच काय ते निर्णय घेतील, तू जाऊ शकतेस, कामिनी म्हणाली. रचना बिचारी खाली मान परत घालून बाहेर आली आणि कामिनी हसली, कारण कामिनीला 100% विश्वास होता की अर्जुन सर रचनाला जॉबवरून काढून टाकणार. कारण रचनाने तिच्या फाईलमध्ये 2च चुका केल्या होत्या, पण कामिनीने मुद्दाम त्यात अजून चुका करून ती फाईल अर्जुनकडे दिली होती. काय ग, काय झालं? काय म्हणाली ती महामाया? अनोखीने विचारलं. काही नाही, ती म्हणाली अर्जुन सरच आता तो निर्णय घेतील. बहुतेक जॉब जाणार माझा, रचना तोंड पाडून म्हणाली. इकडे अर्जुनने ती फाईल बघायला घेतली आणि त्यातील चुका बघून त्याचे डोळे रागाने लाल झाले. कामिनीच्या म्हणण्यानुसार या चुकामुळे नुकसान तर झालंच असतं. अर्जुनने लगेच रचनाला जॉब करून काढण्याचा निर्णय घेतला आणि तसं लेटरही तयार करण्यास सांगितलं. काय झालं ब्रो, खूप चुका आहेत का? मी बघू का एकदा ती फाईल, अर्णवने विचारलं. अर्जुनने ती फाईल अर्णवकडे सरकवली. अर्णवलाही त्यात बऱ्याच चुका सापडल्या. थोड्याच वेळात रचनाला अर्जुनच्या केबिनमध्ये बोलावण्यात आलं. बिचारी रचना घाबरतच अर्जुनच्या केबिनमध्ये गेली. मिस रचना पाटील, हे तुमचं रेस्ट्रिकेशन लेटर. तुमच्या कामाच्या चुका बघता आमच्या कंपनीला तुमची काहीच गरज नाही. अर्जुन शांतपणे जरी बोलत असला तरी त्याच्या बोलण्यातला राग दिसून येत होता. सॉरी सर, नाही होणार अशा चुका परत. यावेळी माफ करा, मला या जॉबची खूपच गरज आहे सर, रचना म्हणाली. तुम्हाला जॉबची गरज असती मिस, तर ह्या चुका तुमच्याकडून झाल्या नसत्या आणि आता आम्हाला आमच्या कंपनीचं नुकसानही करून घ्यायचं नाही. तुम्ही तुमचं लेटर घेऊन जाऊ शकता, अर्जुन रागात म्हणाला. पण सर, रचना बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण अर्जुनने तिचं काहीच ऐकून न घेता तिला बाहेर जायला सांगितलं. बिचारी रचना रडतच बाहेर आली आणि आपल्या डेस्क जवळ गेली. तिला रडताना बघून अनोखी लगेच उठून तिच्या जवळ गेली. ए रचू, काय झालं? काय बोलले सर? रडू नको ना तू. रचनाला असं रडताना बघून अनोखीलाही रडू येत होतं. रचनाने रेस्ट्रिकेशन लेटर अनोखीच्या हातात ठेवलं आणि हे बघून अनोखीला शॉकच लागला. कथेचा हा भाग तुम्हाला आवडला असल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.